नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अल्जेब्रा चॅप्टर नंबर 4 दॅट इज फायनान्शियल प्लॅनिंग याच्यामधला पुढचा भाग बघणार आहोत. कालच्या सेशनला आपण फायनान्शियल प्लॅनिंगमधील अतिशय बेसिक कन्सेप्ट्स अबाउट द GST ते आपण काल शिकलो. टॅक्स इनव्हॉइस कशा पद्धतीचं असतं, टॅक्स इनव्हॉइसमध्ये कोणकोणते भाग इन्क्लूड होतात, विच टाईप ऑफ द आयटम्स और विच टाईप ऑफ द कन्सेप्ट्स आर इन्क्लुडेड इन द टॅक्स इनव्हॉइस हे आपण बघितलं. रेट्स ऑफ द CGST अँड SGST आर सेम असं आपण काल बघितलं की CGST आणि SGSTचे जे रेट्स आहेत, ॲक्च्युअली GSTचे जे रेट्स आहेत ते निम्मे निम्मे होतात. म्हणजे CGSTला निम्मे आणि SGSTला निम्मे अशा पद्धतीने ते रेट होत असतात. मला काल 2-3 विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला होता की बुवा CGST आणि SGSTचे हे जे रेट्स असतात हे सारखे असतात का? ते सारखे असतातच. त्याचं कारण असं की GST ह्या एका रेटला असतो. समजा 18% GST जर लागू होत असेल तर आपल्याला CGST 9% अँड SGST 9% अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करावं लागतं, बरोबर. त्या पद्धतीने काल आपण एक प्रकारचं टॅक्स इनव्हॉइस की ज्याला आपण गुड्सच्या संदर्भातलं बघितलं की या गुड्सच्या संदर्भातलं जे टॅक्स इनव्हॉइस काल आपण बघितलं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आयटम्स होते. पेढे, चॉकलेट, आईस्क्रीम, ब्रेड, बटर, लाईक दिस. मग ह्याच्यातून या टॅक्स इनव्हॉइसमधून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली. अजून कुठली गोष्ट लक्षात आली की प्रत्येक आयटमला वेगवेगळ्या प्रकारचा टॅक्स आहे. जसं की पेढे आपण म्हटलं तर त्याला 5% टॅक्स आहे. समजा इथे चॉकलेट म्हटलं का 28% GST त्याला लागू आहे. म्हणजे प्रत्येक आयटमसाठी सारखा GST नाही. मग त्याचे रेट्स वेगवेगळे आहेत, बरोबर आहे. ते कसे आहेत, कशा पद्धतीने ते रेट्स लावलेले आहेत त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत. पण आता तुमच्यासमोर या ठिकाणी एक टॅक्स इनव्हॉइस वेगळ्या पद्धतीचं दिसतं आहे. आणि हे जे टॅक्स इनव्हॉइस आहे हे पण आपल्याला समजून घ्यायचं आहे की काय असतं. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स GST या शब्दामध्ये गुड्स म्हणजे वस्तू अँड सर्व्हिस म्हणजे काय, तर काही लोक आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात. आता उदाहरणार्थ हॉटेल्स ते आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, लॉजिंग ते आपल्याला सर्व्हिस प्रोव्हाइड करतात, बरोबर. त्यानंतर सर्व्हिस प्रोव्हायडर जेवढे असतात या सर्व्हिस प्रोव्हायडरला पण GST लागतो आणि तो कशा पद्धतीचा असतो त्याचा आपल्याला थोडक्यात या ठिकाणी अभ्यास करायचा. काल आपण जे बघितलं की टॅक्स इनव्हॉइसमध्ये कोणकोणत्या बाबी आवश्यक आहेत त्या सगळ्या बाबी आपल्याला या ठिकाणी दिसतात. कशा पद्धतीने, दिस इज द टॅक्स इनव्हॉइस फॉर सर्व्हिस प्रोव्हायडर. Now in this tax invoice, first there is a address of that service provider, then second that is invoice number, invoice date, same as a previous सारखंच मागच्या सारखंच या ठिकाणी दिसतंय. This is the GST number. This GST number किती अल्फाबेट्स असतात याच्यामध्ये, 15 अल्फा न्यूमरल्स, नॉट अल्फाबेट्स, 15 अल्फा न्यूमरिकल्स त्याच्यामध्ये असतात. हे एकूण 15 अल्फा न्यूमरल्स असतात. त्याच्यामध्ये 10 अल्फा न्यूमरल्स हॅव द पॅन नंबर. त्याच्यातले 10 जे असतात, पहिले 2 सोडून नंतरचे जे 10 असतात त्यांना पॅन नंबर असं म्हणतात. म्हणजे ते पॅन नंबर असतो, बरोबर. त्या सर्व्हिस प्रोव्हायडरचा तो पॅन नंबर असतो किंवा त्या इन्स्टिट्यूशनचा, त्या ऑर्गनायझेशनचा तो पॅन नंबर असतो, बरोबर. बाकीचा सगळा भाग आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे की मागच्या आपल्याला टॅक्स इनव्हॉइसमध्ये जे आपण शिकलो ते सगळं आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. फूड आयटम्स, क्वांटिटी, रेट, टॅक्सेबल अमाऊंट, CGST अँड SGST अँड टोटल या पद्धतीने आपल्याला दिसतंच आहे. इथे फरक आणखी एक दिसतो आहे आपल्याला
की दिस इज द सिरियल नंबर. इथे सिरियल नंबरचा एक कॉलम राहिला, आपण तो टाकायला हवा होता. ठीक आहे, काय हरकत नाही. SAC हे एक नवीन आपल्याला या ठिकाणी दिसतंय बा. व्हॉट इज SAC? काल आपण टॅक्स इनव्हॉइसमध्ये एक शब्द त्या ठिकाणी आलेला होता आणि तो शब्द म्हणजे कोणता? तर HSN. HSN म्हणजे काय? तर HSN मीन्स हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. बरोबर. मग आता HSN कोड कोणाला असतो? तर गुड्सला असतो. लक्षात घ्या, HSN कोड इज फॉर द गुड्स. अँड व्हॉट इज दिस? SAC. दिस इज ऑल्सो वन ऑफ द कोड. हा सुद्धा एक प्रकारचा कोडच आहे. मग त्याला काय म्हणतात? SAC. SAC मीन्स द सर्व्हिस अकाउंटिंग कोड. याला म्हणतात सर्व्हिस अकाउंटिंग कोड. आणि हा जो सर्व्हिस अकाउंटिंग कोड असतो हा कोणाच्या टॅक्स इनव्हॉइसमध्ये असतो? इट इज ऑन द टॅक्स इनव्हॉइस फॉर सर्व्हिस प्रोव्हायडर. आता कोणकोणते सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत ते पण आपल्याला पुढे बघायचं आहे. आपण ज्यावेळेस टॅक्सचे रेट्स वगैरे बघणार आहोत त्यावेळेस आपल्याला ते लक्षात येईल की विच आर द सर्व्हिसेस. कोणकोणत्या प्रकारच्या त्या सर्व्हिसेस आहेत की जे आपल्याला जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात आणि त्याच्या मोबदल्यात पैसे घेतात. आणि ते जे पैसे घेतात त्याच्यातला काही पार्ट हा GSTला आपल्याला वर्ग करावा लागतो. तर अशा पद्धतीचं हे सगळं अर्थगणित चाललेलं असतं की आपण जी वस्तू घेतो, जी वस्तू आपण विकतो, त्याचा मोबदला, त्याचा थोडा प्रमाण हे आपल्याला गव्हर्मेंटकडे जमा करावं लागतं. दॅट इज द GST. आणि म्हणून ते GST आहे. मग आपल्याला याचा उपयोग पण मी मागच्या वेळेस सांगितला की GST गोळा करतात, टॅक्स गोळा करतात. कशासाठी गोळा करतात? इन्कम टॅक्स हा जो आहे हा सुद्धा वेगळ्या प्रकारचा टॅक्स आहे. तो टॅक्स गोळा करतात. त्याच्यानंतर त्या टॅक्सचं काय होतं, त्या अमाऊंटचं काय होतं, तर ते आपल्यासाठी वापरले जातात. नागरिकांसाठी ते पैसे असतात आणि हे पैसे आपल्यासाठी वेगवेगळ्या सुधारणांसाठी, वेगवेगळ्या विकास कामांसाठी, वेगवेगळ्या फॅसिलिटीजसाठी हे पैसे गव्हर्मेंट आपल्याला प्रोव्हाइड करत असते. ठीक आहे. आता आपण टॅक्स इनव्हॉइसमध्ये हा जो प्रकार या ठिकाणी दिलेला आहे वन ॲट द सेम, दोघंही सारखे आहेत. म्हणजे टॅक्स इनव्हॉइस फॉर द गुड्स जे होतं तेच टॅक्स इनव्हॉइस फॉर द सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. म्हणून या सर्व्हिस प्रोव्हायडरमध्ये इन दिस टॅक्स इनव्हॉइस ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर देअर इज वन ऑफ द कोड दॅट इज कॉल्ड ॲज SAC, दॅट इज कॉल्ड ॲज सर्व्हिस अकाउंटिंग कोड. दिस इज कॉल्ड ॲज सर्व्हिस अकाउंटिंग कोड. Now it is not necessary to remember this HSN code and SAC code. Yes, SAC म्हणजे SACचे हे जे नंबर आहेत, समजा सर्व्हिस अकाउंटिंग कोड जो आहे तो लक्षात ठेवण्याची गरज नाही. HSN नंबर हा पण लक्षात ठेवण्याची गरज नाही, तो पाठ करण्याची गरज नाही. बरोबर आहे. त्यामुळे हा जो नंबर आहे हा नंबर त्या सर्व्हिस प्रोव्हायडरने किंवा त्या गुड्सचा जो हे आहे, शॉप आहे, शॉपकीपर आहे, त्याने ते केलेले असतात किंवा त्या पद्धतीने त्यांना ते नंबर्स मिळालेले असतात. ते नंबर्स आपल्याला लक्षात ठेवण्याची अजिबात आवश्यकता नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. कारण बऱ्याच वेळा असं होतं की या प्रकरणामध्ये बरेचसे मोठे मोठे चार्ट आहेत, टॅक्स इनव्हॉइसचे ते प्रकार आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे भाग दिलेले आहेत. आणि मग आपल्याला असं वाटतं की एवढा मोठा चार्ट कसं काय आम्ही लक्षात ठेवायचं. इट इज नॉट नेसेसरी टू रिमेंबर ऑल दिस चार्ट्स. या चार्टमध्ये मला काय दिलेलं आहे त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्याला त्या चार्टमध्ये जो महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत त्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. तर आता हा एक टॅक्स इनव्हॉइस आपण वाचूया. त्याच्यामध्ये काय दिलं आहे? SAC कोड इज गिवन, दॅट इज SAC सर्व्हिस अकाउंटिंग कोड. मी पुन्हा सांगतो आहे की दिस इज द सर्व्हिस अकाउंटिंग कोड. फूड आयटम्स, पहिला आपण विचार करूया की कॉफी. 1 क्वांटिटी 1 म्हणजे एक कॉफी. येस. रेट 20 रुपीज. व्हॉट इज द टॅक्सेबल अमाऊंट? 20 रुपीज. इफ क्वांटिटी इज 2 देन द टॅक्सेबल अमाऊंट इज 40. बघा, या लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला टॅक्सेबल अमाऊंट कशी काढायची आहे? तर रेट इंटू क्वांटिटी, रेट इंटू क्वांटिटी, अशा पद्धतीने आपल्याला टॅक्सेबल अमाऊंट मिळेल.
आफ्टर दॅट द GST अँड SGST कॅल्क्युलेटेड ऑन द टॅक्सेबल अमाऊंट. GST कशावर काढला जातो तर टॅक्सेबल अमाऊंटवर काढला जातो. CGST आणि SGST हा टॅक्सेबल अमाऊंटवर तो काढला जातो. मग आता विचार करा की 2.5% अँड 2.5% दॅट इज द 5%, टोटल ऑफ 5% विल बी टॅक्स ऑन द कॉफी. कॉफीवर तुम्हाला 5% टॅक्स या ठिकाणी लागतो आहे. मग काय केलं पाहिजे किंवा 20 रुपीजचे 5% मला करायचे आहेत, बरोबर आहे. मग आता हे कसं करणार बघा. आता याच्यामध्ये इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर तुम्हाला त्या प्रकरणामधून काय शिकलं पाहिजे तर आपल्याला पर्सेंटेज काढता आलं पाहिजे. हा भाग हाऊ टू कॅल्क्युलेट द पर्सेंटेज ऑन द अमाऊंट ऑर ऑफ दॅट नंबर, हा जो भाग आहे हा याच्या आधी आपला भरपूर झालेला आहे की हाऊ वी कॅल्क्युलेट द पर्सेंटेज कसं काढायचं बघा. आता 20 रुपीज आहे. 20 रुपीजवर मला किती 5% ऑफ 20 असं काढायचं आहे. त्यामुळे मी या ठिकाणी लिहिणार 20 × 5/100 इज इक्वल टू, बघा 20 × 5/100 इज इक्वल टू व्हॉट वी राईट हिअर. बघा 1 0 गेला, हा 1 0 गेला, 5 1 5 आणि 5 दुणे 10, म्हणजे इथे किती येईल आता बघा 2 आणि 2 या ठिकाणी कॅन्सल होईल म्हणजे 1 आला. 1 म्हणजे 1 रुपीज. येस, 1 रुपीज मीन्स 2.5%. आता बघा त्याच्या निम्मे करायचं आहे मला, कारण तो मी टोटल GST काढलेला आहे. दिस इज द टोटल GST मीन्स द हाफ इज CGST अँड हाफ इज SGST. म्हणजे आता इथे CGST मला काढायचं असेल तर मी 1 रुपयाच्या निम्मे करेल म्हणजे किती 0.50 पैसे. येस, and this SGST is also 0.50 पैसे. येस, टोटल आता टोटल किती मिळणार मला. टोटल कसं करणार आपण. मागच्या टॅक्स इन्व्हॉइसमध्ये आपण बघितलं होतं की टॅक्सेबल अमाऊंट 20 रुपीज, त्याच्यावर 50 पैसे आणि 50 पैसे म्हणजे 1 रुपया मला GST लागला. टोटल अमाऊंट इज 21 रुपीज. टोटल अमाऊंट इज 21 रुपीज. हा भाग लक्षात घ्या. आता सॉरी, मसाला टी सेकंड, दॅट इज क्वांटिटी इज 1, 10 रुपीज, रेट इज 10 रुपीज मीन्स अगेन हिअर इज 10 रुपीज, टॅक्सेबल अमाऊंट इज 10 रुपीज. मग आता याच्यामध्ये 2.5% जर SGST असेल तर CGST सुद्धा 2.5% असेल. येस, मग आता विचार करा की 10चं मला काय करायचं आहे 5% काढून घ्यायचं डायरेक्ट. येस, कॅल्क्युलेट द 5% ऑफ ₹10. मग कसं करणार हे पण अतिशय सोपं आहे. 10 × 5/100 वन ॲट द सेम. पुन्हा आपण तशाच पद्धतीने करूया. हा 0 गेला, हा 0 गेला, 5 1 5, 5 दुणे 10, 1/2 असं मला मिळणार. 1/2 म्हणजे काय 0.50 किंवा 0.5 आपण म्हणतो. 0.50 याचा अर्थ काय 50 पैसे, बरोबर. आता आपण रुपीजमध्ये चाललेलो आहे इकडे, म्हणजे 50 पैसे असं झालं. म्हणजे याचा अर्थ 2.5% 50 पैशाच्या निम्मे करायचं मला, म्हणजे 0.25 अँड हिअर इज 0.25 अँड हिअर इज. आता इथे बेरीज कशी करणार बघा. 10 रुपीज, 25 पैसे आणि 25 पैसे 50 पैसे म्हणजे टोटल GST 50, ते याच्यात मिळवायचं म्हणजे किती येईल 10.50. 10.50. येस. सेकंड, आता मसाला डोसा 2 क्वांटिटीज. मसाला डोसा 2 क्वांटिटीज. रेट इज 60 रुपीज पर क्वांटिटी, पर मसाला डोसा 60 रुपीज मीन्स टॅक्सेबल अमाऊंट इज 120 रुपीज. टॅक्सेबल अमाऊंट किती येईल 120 रुपीज. मग आता बघा या ठिकाणी 2.5% तर दिलेला आहेच, इथे सुद्धा 2.5% येईल कारण सारखा वाटा असतो. CGST आणि SGST सारखे असतात.
बरोबर. म्हणजे जेवढा GST असतो त्याच्या निम्मे आपल्याला करायचं आहे. म्हणजे इथे 2.5%. आता टोटल मी 5% काढून घेणार. 120 त्याचे किती पर्सेंट, हाऊ मेनी पर्सेंट ऑफ 120? 5%. मीन्स राईट हिअर 120 इंटू 5/100 इज इक्वल टू, हा शून्य गेला, 5 1 5, 5 दुणे 10, 2 1 2, 2 6 12, दॅट इज 6. म्हणजे टोटल GST किती मिळाला मला? 6 रुपीज. येस, टोटल GST इज 6 रुपीज. हाफ इज CGST अँड हाफ इज SGST. मग याचा हाफ किती मिळेल मला? 6 रुपीजचा 3 रुपीज अँड हिअर इज 3 रुपीज अँड टोटल इज 6 रुपीज. मीन्स 120 प्लस 6 means 126 rupees. Yes, and if you calculate this or make the total of all these amounts, you will get the grand total. This is the bill for your food junction. फूड जंक्शनचं हे तुमचं बिल येईल. बरोबर. हे टॅक्स इन्व्हॉइस आपल्याला समजलं पाहिजे. महत्त्वाचा भाग हा टॅक्सेबल अमाऊंट. बघा आता रेट आहे, क्वांटिटी आहे, त्याच्यानुसार टॅक्सेबल अमाऊंट येईल, त्याच्यानुसार GST मला कॅल्क्युलेट करावं लागेल. GST हा त्याचा जो रेट दिलेला असतो तो रेट मला निम्मा करावा लागतो. त्याच्यामध्ये CGST आणि SGST हे इन्क्लूड असतात. त्यामुळे इथे टोटल कॉफीसाठी 5% मला GST लागणार आहे. म्हणजे 2.5% CGST अँड 2.5% SGST. अशा पद्धतीने मला त्या ठिकाणी लागेल. तर याच्यात तुम्हाला महत्त्वाचा मुद्दा असा आहे दोघं टॅक्स इन्व्हॉइसमध्ये, की फर्स्ट टॅक्स इन्व्हॉइस फॉर द गुड्स अँड धिस सेकंड टॅक्स इन्व्हॉइस फॉर द सर्व्हिस प्रोव्हायडर. हे दुसरं जे टॅक्स इन्व्हॉइस आहे हे सर्व्हिस प्रोव्हायडरचं टॅक्स इन्व्हॉइस आहे. मग आता हे सर्व्हिस प्रोव्हायडर्स कोणते कोणते आहेत त्याचाही आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. आता तुम्ही म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे रेट्स कसे आहेत, की वेगवेगळ्या प्रकारचे रेट्स कसे लावले गेलेले आहेत, की याच्यामध्ये काही स्लॅब्स दिलेले आहेत. या गुड्स अँड सर्व्हिसेस त्याची जी ॲटमची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये काही स्लॅब दिलेले आहेत. स्लॅब म्हणजे काय? सम ऑफ द ॲटम्स ऑर सम ऑफ द सर्व्हिसेस आर 0 रेटेड. म्हणजे काही ॲटम्स आहेत किंवा काही गुड्स आहेत ते तुम्हाला घ्यायचे असतील तर त्याच्यावर टॅक्स नाही. सर्व्हिस प्रोव्हायडर्स काही जे आहेत त्याच्यावर टॅक्स नाही. येस, अशा पद्धतीचा भाग आपल्याला तिथे मिळतो. म्हणजे फर्स्ट टाईप इज 0 रेटेड, सेकंड टाईप इज लो रेटेड, काहींना कमी टॅक्स आहे. थर्ड इज स्टँडर्ड रेटेड, दॅट इज स्लॅब 1. पहिला स्लॅब आहे हा स्टँडर्ड रेटचा. स्टँडर्ड रेट हा 12% पासून सुरू होतो. येस, स्टँडर्ड रेट सेकंड स्लॅब जो आहे तो आहे 18%चा. बरोबर. अँड हायली रेटेड दॅट इज 28%. म्हणजे GSTचे जे टॅक्स मला लागत आहेत त्या याच्या व्यतिरिक्त नाही. 0%, 5%, 12%, 18% अँड 28%. एवढे प्रकारचे टॅक्स किंवा एवढे पर्सेंटेज ऑफ टॅक्स मला GST लागेल. मग कसं? तर वेगवेगळ्या वस्तूंवर वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्या टॅक्सेसचा आपल्याला विचार करणं. मग 0 रेटेड टॅक्स कोणाकोणाला आहे? कोणते असे ॲटम्स आहेत की त्याच्यामध्ये GST नाही आहे, मला झिरो GST मला मिळतं आहे? तर असे गुड्स कोणते आहेत बघा. इसेन्शियल कमोडिटीज लाईक फूड ग्रेन्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, मिल्क, सॉल्ट, अर्थन पॉट्स ॲटसेट्रा. याच्यावर मला कोणत्याही प्रकारचा टॅक्स नाही. देन सेकंड सर्व्हिस प्रोव्हायडर. आता 0% सर्व्हिस प्रोव्हायडर कोणते कोणते आहेत? सर्व्हिस प्रोव्हायडर्स आर चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्टिव्हिटीज, देन सेकंड ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, यूज ऑफ रोड्स अँड ब्रिजेस, पब्लिक लायब्ररी, ॲग्रिकल्चर रिलेटेड सर्व्हिसेस, एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस ॲटसेट्रा. म्हणजे शिक्षण आणि आरोग्य हे त्या टॅक्समधून वगळण्यात आलेलं आहे. म्हणजे 0 रेट त्याला टॅक्स आहे. बरोबर. हे सगळे गुड्स अँड सर्व्हिसेस
फॉर द 0 रेटेड. मग आता 5% रेटमध्ये कोणकोणते येतील? दॅट इज द लो रेटेड. 5% येतील कॉमनली यूज्ड ॲटम्स, दॅट इज LPG सिलेंडर, टी, कॉफी, ऑइल, हनी, फ्रोझन व्हेजिटेबल्स, स्पायसेस, स्वीट्स ॲटसेट्रा. त्यानंतर सर्व्हिसेस कोणत्या आहेत 5%? येस, आता मी दुसरा मुद्दा सांगतो आहे की 5% द गुड्स मी सांगितले. सर्व्हिसेस कोणते कोणते आहेत? तर रेल्वे ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, बस ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, टॅक्सी सर्व्हिसेस, एअर ट्रान्सपोर्ट, इकॉनॉमी क्लास. एअर ट्रान्सपोर्टमध्ये जो इकॉनॉमी क्लास आहे त्याच्यासाठी 5% तुम्हाला GST आहे. हॉटेल्स प्रोव्हाइडिंग फूड अँड बिव्हेजेस. तर हे जे हॉटेल्समध्ये तुम्हाला साहित्य जे मिळतं, हॉटेलमध्ये तुम्ही जातात, त्या हॉटेलमध्ये जे जे काही आयटम्स तुम्हाला मिळतात, ते जे आयटम्स आहेत ते आयटम्स सगळे तुम्हाला 5% रेटने मिळतात. म्हणून हे हॉटेलचं टॅक्स इनवाईस होतं आणि या हॉटेलच्या टॅक्स इनवाईसमध्ये तुम्हाला 5% त्या ठिकाणी दिसतं आहे बघा. GST इज 5% फॉर ईच आयटम. प्रत्येक आयटमवर तुम्हाला 5% मिळतं. स्टँडर्ड रेटेड काय आहे बघा. स्टँडर्ड रेटेडमध्ये फर्स्ट स्लॅब दॅट इज 12%. याच्यामध्ये गुड्स आहे कन्झ्युमर गुड्स, बटर, घी, ड्रायफ्रूट्स, जाम, जेली, पिकल्स, मोबाईल फोन्स ॲटसेट्रा. आणि सर्व्हिसेसमध्ये प्रिंटिंग जॉब वर्क, गेस्ट हाऊस, सर्व्हिसेस रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन अँड बिझनेसेस. बरोबर आहे. कन्स्ट्रक्शन बिझनेसेसमध्ये ज्या काही सर्व्हिसेस दिल्या जातात त्याला 12% टॅक्स आहे. स्टँडर्ड रेटेड सेकंड स्लॅब दॅट इज 18%. मोस्ट ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस आर इन्क्लुडेड. म्हणजे आता याच्यामध्ये 18% जास्तीत जास्त गुड्स आणि सर्व्हिसेस इन्क्लूड केल्या गेलेल्या आहेत. मार्बल, ग्रॅनाईट, परफ्युम्स, मेटल ॲटम्स, देन कॉम्प्युटर, प्रिंटर्स, मॉनिटर्स, CCTV ॲटसेट्रा. आणि सर्व्हिसेसमध्ये काय आहे 18%? तर कुरिअर सर्व्हिसेस, आउटडोअर कॅटरिंग, त्यानंतर सर्कस, ड्रामा, सिनेमा, एक्झिबिशन, करन्सी एक्सचेंज, ब्रोकर सर्व्हिसेस इन शेअर ट्रेडिंग. अशा पद्धतीचे ह्या ज्या सर्व्हिसेस आहेत या सर्व्हिसेस तुम्हाला 18% येतात. आणि हायली रेटेड दॅट इज 28%. याच्यामध्ये लक्झरीज आयटम्स येतात. त्याच्यामध्ये गुड्स काय काय? तर लक्झरी आयटम्स, मोटरसायकल, स्पेअर पार्ट्स, लक्झरी कार्स, बरोबर आहे, पान मसाला, नंतर व्हॅक्यूम क्लीनर, डिश वॉशर्स ॲटसेट्रा. म्हणजे वॉशिंग मशीन, फ्रीज, येस, नंतर एरिएटेड वॉटर. या पद्धतीच्या आयटम्स तुम्हाला त्या हायली रेटेडमध्ये मिळतात. नंतर सर्व्हिसेस कोणते आहेत? तर 5 स्टार हॉटेलच्या ज्या सर्व्हिसेस आहेत ते तुम्हाला 28% मिळतील. नंतर वॉटर पार्क्स, तुम्ही जातात वॉटर पार्क्सला, त्या वॉटर पार्कला 28% टॅक्स त्या ठिकाणी GST लागतो. नंतर रेस कोर्स, नंतर IPL गेम्स, एअर ट्रान्सपोर्ट, बिझनेस क्लास जो एअर ट्रान्सपोर्ट असतो त्याच्यामध्ये तुम्हाला 28% GST लागू होतं. तर असे किंवा याच्यापेक्षाही जास्त आयटम्स तुम्हाला www.cbec.gov.in ह्या वेबसाईटला तुम्हाला हे आयटम्स किंवा याची पूर्णच्या पूर्ण लिस्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते. ओके. आता हे जे रेट आहेत, हे रेट आत्ता मी जे सांगितले ते ज्यावेळेस अभ्यासक्रम बदलला आणि हे फायनान्शियल प्लॅनिंग या अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड झालं त्यावेळेस लिहिलेले हे रेट्स आहेत. याच्यामध्ये कदाचित बदल झालेला असेल किंवा बदल होऊ शकतो. बरोबर आहे. हा भाग तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. याच्यानंतर काही पेज नंबर 85वर तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. त्या ॲक्टिव्हिटीज तुमच्यासाठी आहेत. पेज नंबर 85मध्ये ॲक्टिव्हिटी नंबर 1, 2, 3, 4 अशा एकूण 4 ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिलेल्या आहेत. या 4ही ॲक्टिव्हिटी तुम्ही कराव्यात असं मला इथे वाटतं. याचं कारण असं की त्या ॲक्टिव्हिटीज इथे एक्सप्लेन करण्याचा काही विषय नाही आहे, कारण त्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला त्या वाचून कळतील आणि त्या तुम्हाला त्या करायच्या आहेत. तर तुम्ही त्या ॲक्टिव्हिटीज कराव्यात असं या ठिकाणाहून मी तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर आपण आता एक्झरसाइज 4.1 याच्यातले काही जे उदाहरणं आहेत, मी सांगितलं की या प्रकरणामध्ये
सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला काय आलं पाहिजे, तर आपल्याला एखाद्या नंबरचा किंवा एखाद्या अमाऊंटवर पर्सेंटेज काढता आलं पाहिजे. पर्सेंटेजवरच हे पूर्ण प्रकरण अवलंबून आहे. म्हणजे आपल्याला पर्सेंटेज येत नसेल तर सगळ्यात आधी आपण पर्सेंटेज कसं काढायचं हे शिकून घेतलं पाहिजे, तर हे प्रकरण आपल्याला अतिशय सोपं वाटायला लागेल. ठीक आहे, आपण आता पुढच्या एक्झरसाइजकडे जाऊया. प्रॉब्लेम सेट 4.1. याच्यामध्ये फर्स्ट मला एक्झाम्पल दिलं आहे बघा. पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन्स. पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन्स on some medicines the rate of GST is 12%. Rate of GST is 12% on that medicines. Then what is the rate of CGST and SGST? कालचाच मुद्दा आहे. आपल्याला CGST आणि SGST फक्त काढायचं आहे की काही मेडिसिन्सवर 12% त्याला GST लागतं आहे, तर CGST किती? CGST इज इक्वल टू व्हॉट अँड SGST इज इक्वल टू व्हॉट? SGST. बरोबर, हे दोघं मला काढायचे आहेत. तुमच्या लगेच लक्षात आलं असेल 6% अँड 6%. लगेच आपल्याला ते लक्षात येईल. त्या ठिकाणी 6% CGST आणि 6% SGST असं मला या ठिकाणी लागेल. येस, उदाहरणं अतिशय सोपे आहेत. फक्त मी महत्त्वाचा मुद्दा जो सांगितला तुम्हाला की तुम्हाला पर्सेंटेज काढता आलं पाहिजे. ते पर्सेंटेज जर काढता आलं तर हे प्रकरण अतिशय सोपं आहे. याच्यातले कन्सेप्ट्स पण आपल्याला अतिशय सोपे वाटतील. सेकंड क्वेश्चन, ऑन सर्टन आर्टिकल इफ रेट ऑफ CGST इज 9%. बघा, काही एक आर्टिकल आहे, त्या आर्टिकलवर CGSTचा रेट जो आहे तो 9% आहे. देन व्हॉट इज द रेट ऑफ SGST? रेट ऑफ SGST इज 9% अगेन. बरोबर, CGST 9% असेल तर SGST सुद्धा 9% असेल. आणि पुढे प्रश्न विचारलेला आहे की व्हॉट इज द रेट ऑफ GST? द रेट ऑफ GST इज CGST प्लस SGST इज इक्वल टू GST असं आपल्याला मिळतं आहे. म्हणजे 9 + 9 इज इक्वल टू 18. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी डायरेक्ट लिहिता येईल की 18%. येस, 18% इट इज द टोटल GST. येस, म्हणजे आपल्याला लिहिताना अशा पद्धतीने ते लिहावं लागेल. एक्झाम्पल नंबर 3. आता एक्झाम्पल नंबर 3मध्ये काय दिलं बघा. मेसर्स रियल पेंट सोल्ड 2 टिन्स ऑफ लस्टर पेंट अँड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ईच टीन इज ₹2,800. म्हणजे रियल पेंट सोल्ड द 2 टिन्स ऑफ लस्टर पेंट अँड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ईच टीन इज ₹2,800. इफ द रेट ऑफ GST इज 28%, देन फाइंड द अमाऊंट ऑफ CGST अँड SGST चार्जड इन द टॅक्स इनव्हॉइस. आता त्याच्या टॅक्स इनव्हॉइसमध्ये किती चार्ज केला असेल या लस्टर पेंटसाठी त्याचे रेट दिलेले आहे, अमाऊंट दिलेली आहे, टॅक्सेबल अमाऊंट. तर हे कशा पद्धतीने मला काढता येईल. येस, मग आता सुरुवातीला मी काय करणार, तर रेट ऑफ 1 टीन ऑफ द लस्टर, रेट ऑफ 1 टीन ऑफ लस्टर पेंट. बरोबर, एक टीन त्याचा किती रुपयाचा आहे? ₹2,800. येस, आता टॅक्सेबल अमाऊंट मला कशी काढता येईल? बघा, किती टीन्स घेतलेत त्याने? ही सोल्ड द 2 टीन्स. येस, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ईच टीन इज 2,800. बघा, ईच टीन असं म्हटलेलं आहे, म्हणजे एका टीनचे 2,800 रुपये. येस, मग आपल्याला खाली टॅक्सेबल अमाऊंट काढावे लागेल. टॅक्सेबल अमाऊंट इज इक्वल टू ऑफ 2 टीन्स इज इक्वल टू 2 × 2,800. यांचा मला गुणाकार करावा लागेल. किती येईल ती? 5,600 रुपीज. येस, ₹5,600. मग पुढे काय करणार? हाऊ मेनी % GST इज चार्ज ऑन धीस टीन्स?
या टीनवर किती GST चार्ज झालेला आहे, तो 28%. म्हणजे मला काय करावं लागेल, 5600वर 28% किती येतं त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल, बरोबर. म्हणजे टोटल GST इज इक्वल टू 5600 इंटू 28/100. बघा कशा पद्धतीने पर्सेंटेज काढलेलं आहे. म्हणजे 28% काढायचं असेल तर टॅक्सेबल अमाऊंटला 28/100ने गुणायचं आहे. तुम्हाला 5% काढायचं असेल तर 5/100ने गुणा. तुम्हाला 12% काढायचं असेल तर 12/100ने गुणायचं, बरोबर आहे. कोणाला, टॅक्सेबल व्हॅल्यूला. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे, बरोबर. आणि मग पुढे काय आलं पाहिजे, तर यांचा भागाकार करता आला पाहिजे. इट इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. यांचा गुणाकार आणि भागाकार करता येणं हे सुद्धा एक स्किल आहे. मग इथे काय करणार मी की हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 56 × 28 एवढंच त्या ठिकाणी उरलेलं आहे. 56 × 28. मग आता 56 × 28 यांचा गुणाकार केला तर मला मिळतो 1568 रुपीज. येस, एवढे रुपये मला त्याचा गुणाकार मिळणार आहे. मग आता याच्यात CGST किती आणि SGST किती. मग सरळ खाली लिहायचं, CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू GST/2 इज इक्वल टू व्हॉट इज GST, 1568 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू. म्हणजे बघा दोघंही मला मिळाले. आता CGST आणि SGST तुम्ही डिवायडेड बाय 2 केला तर 784 रुपीज. दिस इज द CGST अँड SGST. म्हणजे CGST इज 784 अँड SGST इज ऑल्सो 784. अशा पद्धतीने उदाहरणं मला या ठिकाणी सोडवायला लागतात, बरोबर. आता एक्झाम्पल नंबर 4कडे जाऊया आपण. दिस इज द एक्झाम्पल नंबर 3. आता सोडवताना पद्धत अशी ठेवायची. कसं बऱ्याच वेळा आपल्याला असं येतं की ही उदाहरणं सोडवता येतात पण आपल्याला त्याचं लिहिता येत नाही, कारण याच्यात थोडंसं आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह लिहावं लागणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह लिहिण्याची वेळ आली की मग आपल्याला ते असं थोडंसं कठीण वाटतं किंवा हे डिस्क्रिप्टिव्ह लिहायचं कसं, कारण प्रत्येक उदाहरणातली ओळ आपल्याला वाचावी लागते तरच आपल्याला ते डिस्क्रिप्टिव्ह लिहिता येतं. हा एक भाग लक्षात घ्या. नाउ लेट अस ट्राय टू सॉल्व द नेक्स्ट एक्झाम्पल, दॅट इज द एक्झाम्पल नंबर 4. The example number 4 is given that the taxable value of a wristwatch belt is rupees 586. Rate of GST is 18%. Then what is price of the belt for customer? कस्टमरसाठी त्या बेल्टची प्राईस किती बघा. म्हणजे आता मागच्या उदाहरणात फक्त आपल्याला GST काढायला सांगितला होता. We only find the GST, that is CGST and SGST. What is CGST and SGST? Now here we have to find the total price of that belt after charged the GST. GST चार्ज झाल्यानंतर किती त्या बेल्टचा रेट असेल अशा पद्धतीने मला काढायचं आहे, बरोबर. आता व्हॉट इज द टॅक्सेबल अमाऊंट ऑफ द रिस्ट वॉच. पुन्हा आपण वाचूया. द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ अ रिस्ट वॉच बेल्ट इज 586, बरोबर. किती बेल्ट घेतलेला आहे त्याने, एकच बेल्ट घेतलेला आहे म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट 586 मिळेल. येस, म्हणून मला या ठिकाणी लिहायचं टॅक्सेबल अमाऊंट ऑफ बेल्ट. टॅक्सेबल अमाऊंट ऑफ बेल्ट, taxable amount of belt is equal to rupees 586. 586 ही टॅक्सेबल अमाऊंट आली. मग आता ही टॅक्सेबल अमाऊंट त्याच्यावर मला GST काढायचा आहे. हाऊ मेनी % GST वी हॅव टू कॅल्क्युलेट हिअर, दॅट इज 18%. 18% मला GST काढायचा आहे. मग काय करणार मी, तर सरळ लिहायचं GST इज इक्वल टू 586 इंटू 18/100. बघा 586 डिवायडेड बाय 18/100. यांचा मला काय करायचं आहे, भागाकार गुणाकार काय जे करायचं असेल ते या पद्धतीने मला त्या ठिकाणी करावं लागेल.
मग हे कसं करणार, तर आता 586 इंटू 18 करून घ्यायचा गुणाकार. बघा हे म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं की हे कसं करायचं हेच आपल्याला कोणी सांगत नाही. हे कसं करायचं हेच कोणी सांगत नाही आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की बा हे कसं आलं असेल उत्तर. तर हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. मी का सांगतो 586ला 18ने गुणा डायरेक्ट आणि जी अमाऊंट आलेली असेल त्याला 100ने भागायचं आहे. बघा कोणत्याही संख्येला 10, 100, 1000, 10,000 याच्याने भागणं सगळ्यात सोपं आहे. फक्त आपल्याला पॉईंट सरकवावे लागतात. येस, म्हणजे मी काय या ठिकाणी यांचा गुणाकार जो येतो आहे तो 10,548 असा या ठिकाणी गुणाकार येतो आहे आणि त्याला डिव्हायडेड बाय 100 असं मला मिळेल इज इक्वल टू. आता 1, 2 शून्य आहेत म्हणून 1, 2 या ठिकाणी सरकवायचं आणि इथे पॉईंट द्यायचा आहे म्हणजे 105.48 रुपीज. बरोबर, हा आला GST. मग आता त्याच्यामध्ये CGST किती आणि SGST किती असा भाग आपल्याला करायचाच नाही कारण तो एकत्र GST आहे. मग तो बेल्ट कोणाला दिलेला आहे बघा, द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ बेल्ट इज गिवन. व्हॉट इज द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर कस्टमर. बरोबर, आता हे दुकानदार एवढे जास्त पैसे घेईल त्याच्याकडून म्हणजे काय करावं लागेल, त्या बेल्टचं मला काय करावं लागेल, अमाऊंट पेड बाय द कस्टमर किंवा अमाऊंट ऑफ कस्टमर, अमाऊंट पेड बाय कस्टमर इज इक्वल टू taxable amount that is rupees 586 plus 105.48 is equal to. आता या दोघांची काय करावं लागेल मला बेरीज. तुम्ही बेरीज करा या ठिकाणी 48 तसाच राहील, 8 आणि 6 and 5 that is 11, 1 here is 9 and 5 and 1 that is 6, 691.48 rupees. This is the total cost of the belt for the customer. ही टोटल कॉस्ट त्या कस्टमरच्या बेल्टची असेल. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला ही उदाहरणं सोडवावी लागतात. आता एक्झाम्पल नंबर 5चा आपण या ठिकाणी विचार करणार. आता एक्झाम्पल नंबर 5मध्ये पुन्हा तशाच पद्धतीने दिलेलं आहे. तुमच्याकडे पुस्तक असेल, तुम्ही पुस्तक सहज बघा आणि माझ्याबरोबर ती उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करा. त्याचं कारण असं की तुम्ही जर सोबत सोडवलं तर आपल्याला जास्त समजेल. कारण नुसतं जसं आपण व्हिडिओ बघतो, जसं आपण TV बघतो त्याप्रमाणे जर तुम्ही बघत गेलात आणि ॲक्टिव्हिटी काहीच केली नाही, कृती काहीच केली नाही तर काहीही उपयोग नाही. हे मी तुम्हाला परत सांगतो आहे. कारण याचा अर्थ असा की हे तुम्ही केलं तर तुम्हाला कुठल्याही आधाराची गरज नाही, तुम्ही सहज स्वतः करू शकाल. कारण मी जे महत्त्वाचे मुद्दे त्याच्यामधले सांगितले ते अतिशय महत्त्वाचे आहेत. ते तुम्ही अप्लाय केले पाहिजे. ते तुम्हाला आले की बाकीचं काम सगळं अतिशय सोपं होईल आणि ते पटकन आपल्याला करता येईल. येस, आता नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. आता मी उदाहरणं या ठिकाणी लिहिणार नाही आहे. त्याचा म्हणजे उदाहरणं लिहिणार नाही याचा अर्थ ते उदाहरणं लिहिण्यामध्ये वेळ जातो. त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे की तुमच्या समोर पुस्तकं काढून ठेवायची आहेत 4.1 एक्झरसाइज 4.1 आणि मी जे उदाहरण या ठिकाणाहून वाचतो ते उदाहरण तुम्हाला व्यवस्थितपणे ऐकायचं आहे आणि पुस्तकात बघायचं आहे. बरोबर, समजा तुमच्याकडे पुस्तक नसेल तर निदान कॉन्सन्ट्रेशनने ते ऐकायचं आहे. त्या पद्धतीने आपल्याला विचार करूया. ठीक आहे, आता आपण एक्झाम्पल नंबर 5कडे जाऊया. मी आता वाचतो एक्झाम्पल नंबर 5. द टोटल व्हॅल्यू विथ GST. बघा, द टोटल व्हॅल्यू विथ GST ऑफ अ रिमोट कंट्रोल्ड टॉय कार. एक रिमोट कंट्रोल टॉय कार आहे, त्याची टोटल व्हॅल्यू दिलेली आहे विथ GST, कंसामध्ये विथ GST दिलेलं आहे. कार इज ₹1,770. बरोबर, रेट ऑफ GST इज 18%. रेट ऑफ GST किती आहे, 18% आहे ऑन दॅट टॉय. म्हणजे 18% टॅक्स लावल्यानंतर जी रक्कम होते बेरीज करून, बघा
म्हणजे तुम्हाला टोटल कॉस्ट ऑफ दॅट गुड असं जर म्हटलं कस्टमरसाठी, तर मला काय करावं लागलं होतं, तर टॅक्सेबल अमाऊंट प्लस GST एकूण अमाऊंट मी केलेली होती. येस, 18% GST लावून तुम्हाला ती अमाऊंट दिली आहे 1770. नाव फाइंड द टॅक्सेबल व्हॅल्यू. काय काढायचं आहे बघा, टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, म्हणजे त्या रिमोट कंट्रोल कारची टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे. CGST अँड SGST फॉर द टॉय कार. अतिशय सोपं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. मग आता त्या टॉय कारची GST लावून आलेली किंमत 1770 रुपये आहे. 1770 रुपीज GST लावून आलेली किंमत आहे. म्हणजे ती गिऱ्हाईकाला किंवा कस्टमरला 1770 रुपयाला पडते. पण ॲक्च्युअल किंमत किती आहे हे मला माहीत नाही, आणि मी किती GST त्या ठिकाणी त्या दुकानदाराने लावलेलं आहे हे मला माहीत नाही. हे मला काढायचं. हे मी मराठीतून इतकं एक्सप्लेन करण्याचं कारण असं की हे प्रकरण आहे नवीन, आणि हे नवीन प्रकरण आपल्याला व्यवस्थितरित्या एक्सप्लेन केलं जावं किंवा तुम्हाला ते समजावं अशा पद्धतीने मी विचार करतो आहे. ठीक आहे. म्हणजे आता लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द टॉय कार इज सपोज X रुपीज. समजा मी असं म्हटलं की लेट टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार इज ₹X. X रुपये समजा त्या टॉय कारची व्हॅल्यू असेल. मग आता हे X रुपयावर त्या शॉपकीपरने किती % GST घेतलेला आहे, 18%. बरोबर. म्हणजे रेट ऑफ GST इज 18%. राईट हिअर रेट ऑफ GST इज इक्वल टू 18%. आता 18% GST घेतलेला आहे, तर GSTची टोटल अमाऊंट किती होते, टोटल GST किती घेतलेला आहे, GST इज इक्वल टू टॅक्सेबल अमाऊंट दॅट इज X इंटू 18/100. हा जो भाग आहे हा बऱ्याचशा मुलांना कळत नाही. त्याचं कारण असं किंवा ॲक्च्युअली व्हॅल्यू तर दिलेली आहे ना आपल्याला, 1770 ही व्हॅल्यू दिलेली आहे. मग अशा पद्धतीने का लिहायचं, बऱ्याच वेळा गोंधळ होतो, कारण आपलं कॉन्सन्ट्रेशन नसतं, आपण ते बघत नाही. कारण GST जो कॅल्क्युलेट होतो, टोटल अमाऊंट जी कॅल्क्युलेट येते, टोटल अमाऊंट इज इक्वल टू टॅक्सेबल अमाऊंट प्लस GST असं मला मिळणार आहे बघा. मग टॅक्सेबल अमाऊंट मला माहिती नाही, म्हणजे मग त्याच्याबद्दल मी X मानलेला आहे. बरोबर. टोटल अमाऊंट किती आहे, 1770 हे मला दिलेलं आहे. GST किती आहे, 18% आहे. कोणावर 18%, तर या Xवर 18% काढून झाल्यानंतर मला तो टोटल अमाऊंट मिळणार आहे. हा भाग लक्षात घ्यायचा, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून मी अशा पद्धतीने करतो. आता हा GST मला मिळाला, म्हणजे टोटल GST इज इक्वल टू 18X डिवायडेड बाय 100. बघा, हा एवढा मला GST त्या ठिकाणी मिळाला. मग आता टोटल व्हॅल्यू ऑफ दॅट टॉय कार, टोटल व्हॅल्यू इज इक्वल टू टॅक्सेबल अमाऊंट प्लस GST. वरती जे मी लिहिलेलं आहे तेच लिहिलं बघा इथे, टॅक्सेबल अमाऊंट प्लस GST. आता टोटल व्हॅल्यू किती आहे, 1770. येस, दिस इज द टोटल व्हॅल्यू ऑफ दॅट टॉय कार. व्हॉट इज टॅक्सेबल अमाऊंट, टॅक्सेबल अमाऊंट इज X अँड प्लस GST किती आहे, तर 18X/100. राईट हिअर 18X/100. मग आता हे सोडवायचं कसं, अगेन व्हेरी सिम्पल. या 100ने इकडे गुणायचं Xला, 100X प्लस 18X मी डायरेक्ट लिहितो 118X डिवायडेड बाय 100 अँड 1770 या पद्धतीने लिहितो. पुढे काय करणार तुम्ही, तर तुम्हाला Xची व्हॅल्यू काढायची आहे. 100ने याला गुणा आणि 118ने भागा. येस, मीन्स X इज इक्वल टू 1770 इंटू 100 डिवायडेड बाय 118. 118ने त्याला भागायचे. तुम्ही जर हा भागाकार त्या ठिकाणी केला बघा, म्हणजे तुम्हाला टोटल अमाऊंट या ठिकाणी येईल 1770. त्याच्यावर 2 शून्य ठेवायचे आणि डिवायडेड बाय 118.
याचा भागाकार तुम्ही स्वतः करायचा आणि तो भागाकार येतो एक्सची व्हॅल्यू मला मिळते एक्स इज इक्वल टू 1500 रुपीज, बरोबर, 1500 रुपीज. मग आता जी एस टी किती चार्ज झाला ते मला काढावं लागेल. मग इथे या ठिकाणी मी जी एस टी काढणार. बघा टोटल टॅक्सेबल अमाऊंट आली, ही काय आली, टॅक्सेबल अमाऊंट. टॅक्सेबल अमाऊंट इज इक्वल टू 1500 रुपीज. आता मी काढतो आहे जी एस टी. जी एस टी इज इक्वल टू किती आहे जी एस टी माझा 18x डिवायडेड बाय 100. 18x डिवायडेड बाय 100 मीन्स 18 इंटू 1500 डिवायडेड बाय 100. 2 शून्य गेले म्हणजे काय मिळेल 18 इंटू 15, बरोबर आहे. 18 इंटू 15 यांचा जर गुणाकार केला तर मला मिळेल 270 रुपीज. येस, या ठिकाणी मला ॲन्सर मिळेल दॅट इज 270. मग आता 270 म्हणजे सी जी एस टी किती आणि एस जी एस टी किती मला काय विचारलेलं आहे बघा. टॅक्सेबल व्हॅल्यू मी काढली, दिस इज द टॅक्सेबल अमाऊंट, टॅक्सेबल व्हॅल्यू. अँड सेकंड वी हॅव टू फाइंड सी जी एस टी अँड एस जी एस टी फॉर द टॉय कार. मग सरळ यायचं सी जी एस टी इज इक्वल टू एस जी एस टी इज इक्वल टू 270 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू याला 2ने भागायचं 135 रुपीज. दिस इज द सी जी एस टी अँड एस जी एस टी फॉर द टॉय कार. अशा पद्धतीने उदाहरणं आपल्याला येणार आहेत. अशा पद्धतीने उदाहरणं आपल्याला याच्या पुढेही सोडवायची आहेत. म्हणून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर वी मस्ट नो दॅट हाऊ टू फाइंड द पर्सेंटेज. पर्सेंटेज कसं काढायचं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचा आहे. तो तुम्ही नीट शिकून घ्यावा आधी आणि मग या प्रकरणाकडे बघायचं. कारण ह्या प्रकरणामध्ये सगळे उदाहरणं हे आपल्याला पर्सेंटेज काढण्याचे आहेत. आणि समजून घेण्याचा बाब याच्यामध्ये आहे की जो भाग आपण समजून घेतला ते उदाहरण वाचताना याच्यामध्ये सगळे डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम्पल्स आहेत, ते वर्ड प्रॉब्लेम्स आहेत असं मी म्हणतो की त्या ठिकाणी तुम्हाला शाब्दिक उदाहरणं दिलेली आहेत आणि हे सगळे शाब्दिक उदाहरणं तुम्हाला नीट समजून घ्यावे लागतील, त्याचं आकलन तुमचं व्हावं लागेल तरच उपयोग आहे. येस, आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत. एकूण 5 उदाहरणं मी घेतलेले आहेत. काही तुम्हाला टॅक्स इनव्हॉइसच्याबद्दल आज सांगितलेलं आहे. तो जो चार्ट आहे पुस्तकात दिलेला रेट चार्ट, जी एस टीचा रेट चार्ट, तो तुम्ही नीट तुमच्याजवळ असू द्या. ॲक्टिव्हिटी करताना तो तुम्हाला लागेल. तुम्ही त्या ॲक्टिव्हिटी करून मला पाठवायच्या आहेत. ठीक आहे. आता पुढच्या स्ट्रीममध्ये आपण नवीन कन्सेप्ट बघूया. काही 2-3 उदाहरणं राहिलेले आहेत, ते उदाहरणं आपण बघूया आणि पुढच्या कन्सेप्टकडे जाऊया. ओके, धन्यवाद.